नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यथित झालो पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेचा उच्चस्तरीय तपास करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। प्रवाशांसाठी 4 विशेष रेल्वे सुरू केल्यानंतर गर्दी कमी झाली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं ट्विट। कोकणात पक्षाला गळती लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल सुरू। राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक। विनायक राऊतांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार। उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला उपस्थित राहण्याचीही शक्यता। रवींद्र डोळस यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीवेळी विनायक राऊतांची उपस्थिती। डोळस यांना जोमाने कामाला लागण्याच्या ठाकरेंचे शिवसेनेचे आदेश। डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे। भास्कर जाधवांचे चुलत बंधूंचा शिवसेनेत प्रवेश। बाळशेठ जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। इंडिया आघाडीत काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर। आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीतील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका। केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर। आदित्य ठाकरे राऊतांसोबतच्या चर्चेत केजरीवालांची काँग्रेसवर टीका। त्यांना भाजप नाही तर मोदींविरोधातील केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सामनाच्या रोखठोकमधून समोर। राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याची सुरेश धस यांना सूचना होती। आका बंदूक टिप्पर हे शब्द जाऊन आता मांडवली हा शब्द आला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुरेश धसांवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर। सन्मित्र महिला बँक रौप्य महोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार। कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा। नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। साताऱ्याच्या राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा मोर्चा। बांगलादेशी घुसखोरांमुळे देशात गुन्हेगारी वाढत असल्यानं बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उमरटी गावातील घटना। एका अधिकाऱ्यासह 7 पोलिसांवर 100 ते 150 जणांकडून हल्ला। हळदी समारंभात बंदूक दाखवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा। कल्याणच्या उंबर्डे गावातील हळदी समारंभाबाबत कारवाई। आरोपी चिंतामण लोखंडे भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील नर्स हत्या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। हत्या करून मोनिकाचा मृतदेह शेतातील पडक्या खोलीत पुरला। कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा दुसरा बळी। दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसनं मृत्यू। कोल्हापुरातील जीबीएस रुग्णांची संख्या 26 वर। विसर्जनावर तातडीनं तोडगा काढा। समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत ऐनवेळी पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली। ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समितीकडून मराठी भाषा दिनानिमित्त जोरदार तयारी। 27 फेब्रुवारीला मुंबईत भव्य सोहळा। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या गुजरात दौऱ्यावर। सरनाईक गुजरात बस पोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार। गुजरातचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत होणार बैठक। अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचा पुढचा टायर आपोआप निघाला। 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव वाचला। अमरावती नागपूर महामार्गावरील धक्कादायक घटना। सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमीन देण्याची प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करा। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या प्रशासनाला सूचना। सरकारी योजना राबवण्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निर्देश। नागपुरातील दिशा समितीच्या बैठकीत गडकरींकडून सरकारी योजनांचा आढावा। करमाळ्यातील रोपडे गावात आमदार नारायण पाटलांचा गावभेट दौरा। पंचक्रोशीतील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आमदारांकडून आश्वासन। पुण्याच्या मावळमधील साळुंबरे गावात अॅग्रिस्टॅक कॅम्पला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची भेट। कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। धाराशिवच्या कसबे तडवळेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांचं नुकसान। शेतातील साहित्य जळून खाक। जळगावच्या मुक्ताईनगरातील कुऱ्हा काकोडा परिसरात हरभरा आणि तूर मळणीला सुरुवात। उत्पादनात मात्र मोठी घट। शेतकरी हवालदिल। नागपूर टँकर मुक्तीच्या वाटेवर 5 वर्षात 326 वरून 58 टँकरवर पाणीपुरवठा। हर घर नल जल योजनेअंतर्गत घरापर्यंत नळानं पाणीपुरवठा। नांदेडच्या नायगाव तालुक्यात आंब्याच्या झाडांना आली बहर, मात्र वातावरण बदलामुळे आंबा फळबागांना फटका।
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीमुळे सांगली आणि कोल्हापूरला कोणताही परिणाम होणार नाही, ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांची प्रतिक्रिया. सोशल मीडियावर फॉलो केल्याच्या कारणावरून 2 गटात जोरदार हाणामारी, पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल, 3 जण ताब्यात.